हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कुठल्याही पद्धतीचे पदार्थ पटकन पचतात, अगदी नॉन व्हेजिटेरियन सुद्धा। त्यामुळे टेस्टी नॉन व्हेजिटेरियन पदार्थ खाण्यासाठी हा काळ उत्तम आहे, कारण त्याचा आपल्या प्रकृतीलाही उत्तम फायदा होतो। म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय एक टेस्टी चिकन रेसिपी। नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण हॉटेल जॅक्सन इन इथे आहोत आणि तिथे आज आपण एक नवीन प्रकारची एक रेसिपी शिकणार आहोत। तर त्याचे इन्ग्रेडियंट पुढील प्रमाणे आहेत। पहिला आपण बघू आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो मसाला हा आपण थोडासा तेलामध्ये सॉटे करून घेतला आहे। त्याच्यानंतर येलो ग्रेव्ही, मग आपल्याला घ्यायचं आहे ओव्हनमधून बेक करून काढलेलं चिकन, त्याच्यानंतर व्हाईट ग्रेव्ही, दही लागणार थोडं, क्रीम, हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि फ्रायसाठी तेल। एका पॅनमध्ये पॅन थोडा गरम करायचा आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल, आपलं तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये थोडीशी मिरची, हाफ टीस्पून बोलली तरी चालेल, ती थोडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण आलं आणि लसूण पेस्ट टाकणार आहोत। कमीत कमी 1 टीस्पून आपल्याला पेस्ट लागेल, ती पण तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे। ब्राऊन झाल्यानंतर आपण घेणार आहोत चॉप मसाला। कांदा आणि टोमॅटो ऑइलमध्ये आधीच फ्राय करून घेतलेला आहे। जोपर्यंत थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला सॉटे करायचं आहे। हा बघा, इथे थोडासा कलर चेंज होत चालला आहे। तर ह्या प्रोसेससाठी लागणार आहे आपल्याला येलो ग्रेव्ही। ही येलो ग्रेव्ही ह्याची बेस आहे। चार टेबलस्पून आपण येलो ग्रेव्ही टाकली याच्यामध्ये। ती येलो ग्रेव्ही सुद्धा परतून घ्यायची आहे थोडी। येलो ग्रेव्ही नंतर आपण टाकणार आहोत व्हाईट ग्रेव्ही। व्हाईट ग्रेव्ही म्हणजे ही काजूपासून बनते, ती आपल्याला 2 टीस्पून लागेल। ती सुद्धा थोडी येलो ग्रेव्ही सोबत आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि हलकासा कलर चेंज होईल, त्याच्यामध्ये थोडा व्हाईट कलर येईल। त्याच्यानंतर थोडं दही घ्यायचं आहे आपल्याला। दही सुद्धा 1 टीस्पून खूप होईल। जेव्हा थोडी ही ग्रेव्ही बाजूने तेल सोडायला लागेल त्यावेळेस मग आपल्याला त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे आहेत। ही आता ग्रेव्ही आपली कुक झालेली आहे थोडी आणि सुंदर असा स्मेल तिला येतोय। त्याच्यामध्ये आपण हे चिकनचे पीसेस टाकणार आहोत, जे ऑलरेडी आपण कुक केलेले आहेत, म्हणजे तंदूरमधून कुक करून घेतले आहेत। काही ठिकाणी हे तुम्ही रॉ चिकनसुद्धा यूज करू शकता ह्याच्यासाठी, पण आपण थोडं कुक करून घेतलं यासाठी, कारण ह्याच्यामध्ये फ्लेवर चांगला येतो, आणखीन टेस्टसुद्धा थोडी वेगळीच येते। जर थोडंसं सुकत असेल तर आपल्याला पाणी ॲड करायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जेणेकरून थोडीशी ग्रेव्ही येईल पातळ अशी आणि थोडासा मॉइस्टपणा येईल चिकनला सुद्धा। हे कुक चिकन असल्यामुळे आपल्याला ह्याला फक्त वॉर्म करायचं आहे याच्यावरती आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फक्त। ऑलमोस्ट हे आपलं चिकन तयार झालं आहे। चिकन आता आपलं कुक झालेलं आहे, ग्रेव्हीसुद्धा मस्त झाली आहे। फक्त थोडंसं आता मीठ टाकायचं बाकी आहे आपल्याला, आणि मीठ शेवटला टाकायचं कारण असं आहे की स्टार्टिंगला जेव्हा आपण मीठ टाकू तेव्हा आपली ग्रेव्ही रिड्यूस होते। त्याच्यानंतर आता मीठ टाकलं तर शेवटला तर आपल्याला अंदाज येतो की किती मीठ टाकायला पाहिजे आपल्याला, त्यासाठी मीठ अगदी शेवटला टाकायचं। असं आता आपलं चिकन कुक झालेलं आहे व्यवस्थित।